आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये 1 ते 10 तारखेपर्यंत पंचगंगा वरदविनायक मंडळ व श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती यांच्या वतीने 10 दिवस 108 कुंडीय गणपती महायज्ञ हवन करण्यात येणार आहे। याची आज सुरुवात शहरातील गांधी पुतळा ते नदी परिसर या मुख्य मार्गावर कलश यात्रा काढून झाली। यामध्ये उंट, घोडे व महिलांच्या डोक्यावर कलश, साधू संत महंत व शहरातील राजकीय नेते या रथयात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित होते। इचलकरंजी शहरामध्ये पंचगंगा वरदविनायक मंडळ व श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती यांच्या वतीने श्री गणपती 108 कुंडीय महायज्ञ 1 ते 10 तारखेच्या दरम्यान करण्यात येणार आहे। आज या कार्यक्रमाला कलश यात्रेने सुरुवात झाली। ही कलश यात्रा गांधी पुतळा ते झेंडा चौक, गावभाग परिसर मार्गे नदीवीस परिसरात असणाऱ्या कार्यक्रम स्थळावर काढण्यात आली। यामध्ये उंट, घोडे, ढोलपथक तसेच महिलांनी डोक्यावर घेतलेले कलश, देशभरातून आलेले साधू संत महंत तसेच रथामध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिकृती ठेवून आजच्या कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली। डोक्यावर कलश घेऊन जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देण्यात आल्या। उद्यापासून 108 कुंडीय गणपती महायज्ञाला सुरुवात होणार आहे। बांबूपासून बनवलेल्या 25,000 स्क्वेअर फूटमध्ये हा यज्ञ होणार आहे। याच्यासाठी देशभरातून साधू संत महंत इचलकरंजी शहरामध्ये नदीकाठ परिसरामध्ये दाखल झालेत। तसेच नदीची पूजा करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। येणाऱ्या 22 तारखेला प्रभू श्रीरामांच्या अयोध्यात मंदिर होणार आहे। यासाठी तसेच जगामध्ये, देशामध्ये सुखशांती लाभो यासाठी या यज्ञाचं आयोजन पंचगंगा वरदविनायक मंडळ व श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीने केले। आजच्या या कलश यात्रेला शहरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला। उद्यापासून या यज्ञाला सुरुवात होणार आहे। अतिशय पवित्रपणे या यज्ञाचे योग्य नियोजन पंचगंगा वरदविनायक मंडळ तसेच श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती यांनी केले। येणाऱ्या सर्व भक्तांना यज्ञाचं दर्शन व्हावं यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या रथयात्रेला शिवराणा गौसेवा यांची देखील मोलाचं सहकार्य लाभलं। या कलश यात्रेतल्या भक्तांसाठी नागरिकांनी सरबत वाटप केलं। यात्रेवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं। कलश यात्रा शोभायात्रेमध्ये सुमारे 5,000 महिला, पुरुष, लहान मुलांसह भक्तगण सामील झाले होते। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही